नाशिकमधील एका मोठ्या आय-टी कंपनीत घडत होतं काहीतरी असं, जे वरवर पाहता साधं ऑफिसचं काम वाटत होतं. पण आतमध्ये चाललं होतं काहीतरी वेगळंच. आणि जेव्हा हे सगळं हळू बाहेर यायला लागलं, तेव्हा अनेकांना धक्का बसला. ही कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस. देशातील आघाडीची आय-टी कंपनी आणि तिच्याच नाशिक केंद्रातून काही गंभीर आरोप समोर आले आहेत. लैंगिक छळ, मानसिक दबाव, अत्याचार, धर्मांतराचा दबाव आणि अगदी वैयक्तिक आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न. या सगळ्याच गोष्टीचा एक गुंता आता उघडत चालला आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही वर्षात अशा तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या स्वतःच्या वार्षिक अहवालानुसार 2020-21 ते 2024-25 या कालावधीत लैंगिक छळाच्या तक्रारी तब्बल 5 पट वाढल्या आहेत. म्हणजेच हा प्रश्न एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर हा एका वाढत चाललेला ट्रेंड आहे, जो आतापर्यंत दडपून ठेवला गेला होता. नाशिक केंद्रात काही महिला कर्मचाऱ्यांनी जे अनुभव सांगितले, ते ऐकून अंगावर काटा येतो. एका तरुणीने सांगितले, की तिची बदली केल्यानंतर तिला मुख्य ऑफिसपासून वेगळ्या टेरेसवर एकटीने काम करण्यास सांगितलं होतं. तिचा फोन, बॅग, वैयक्तिक वस्तू जप्त केल्या जात होत्या. ती खाली आली, की पुन्हा तपासणी, पुन्हा नियंत्रण. जणू काही ती कर्मचारी नसून एखाद्या कैदीत आहे. अशी परिस्थिती या सगळ्यात आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. एका साक्षीदाराने सांगितलं आहे, की काही आरोपी इतर कर्मचाऱ्यांना सांगायचे, हिंदू मुलींना जाळ्यात ओढा, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करा आणि नंतर त्यांच्याशी लग्न करा. इतकंच नाही तर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता आणि यासाठी पैसेही दिले जात असल्याचा आरोप केला आहे. या कथित नेटवर्कमध्ये काही वरिष्ठ पदावरील लोकांनाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. दानिश शेख, तसीब अत्तर, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, सेफा शेख, असीम अन्सारी आणि एच-आर मॅनेजर निदा खान या नावाचा यात समावेश आहे. ऑपरेशन विभागाच्या प्रमुख अश्विनी चैनानी यांनीही अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. हा प्रकार केवळ काही व्यक्तींनी केलेला आहे. यामागे एखाद्या संघटित जाळं कार्यरत होतं, याचा शोध घेतला जात आहे. कारण जर संघटित पद्धतीनं होत असेल, तर हा केवळ एका कंपनीचा प्रश्न राहत नाही, तर तो संपूर्ण कॉर्पोरेट संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभा करणारा ठरतो. दरम्यान कंपनीनेही या प्रकरणाची दखल घेत अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. पण प्रश्न असा आहे, की इतक्या वर्षापासून या तक्रारी वाढत होत्या, तरीही आधी का उघड झालं नाही? कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी कोणाची? आज या प्रकरणामुळे अनेक तरुणांची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोठ्या कंपनीमध्ये काम करणं म्हणजे सुरक्षित आणि प्रगती अशी धोरणं असतात. पण जर तिथेच अशा प्रकारचे आरोप समोर येत असतील, तर हा केवळ एक गुन्हेगारी तपास नसून एक मोठ्या सामाजिक आणि संस्थात्मक प्रश्न बनतो. सत्य काय आहे हे पुढील तपासातून स्पष्ट होईलच. पण सध्या तरी नाशिकमधील या प्रकरणाने संपूर्ण आय-टी क्षेत्रात एक अस्वस्थता निर्माण केली आहे आणि सर्वांचंच लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडं लागून आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.